ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर पुन्हा एकदा जरांगे पाटील यांचा इशारा आहे आणि त्यांना ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे। तुमची सरकारकडून काय अपेक्षा आहे? नाही, आमची सरकारकडून एकच अपेक्षा आहे की पहिली मागणी आमची आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतनं आरक्षण देता कामा नये, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये। मागच्या वेळेस जेव्हा ही बाब उभारली होती, उठवण्यात आली होती, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाज एकत्रित येऊन एक महिना सतत ठिकठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी आंदोलन करून शेवटी सरकारला आम्हाला चर्चेला भाग पाडावं लागलं। चंद्रपूरचा आमचा टोंगे 19 दिवस आमरण उपोषणावर बसला, त्याच्यासोबत आणखी 5 लोक उपोषणाला बसले, आमरण उपोषणाला। नागपूरला सतत साखळी उपोषण चाललं, इतर ठिकाणी चाललं। याचा परिणाम की सरकारने आम्हाला चर्चेला बोलावलं आणि तेव्हा ठामपणे आम्हाला सांगितलं होतं, लिहून दिलं होतं की कुठल्याही परिस्थितीत आम्ही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देणार नाही। आता जर पुन्हा तोच मुद्दा ऐरणीवर येत असेल आणि मनोज जरांगे पाटील त्याची मागणी करत असेल तर आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ की जशी मागच्या वेळेस आपण आम्हाला चर्चेला बोलावलं होतं त्याच प्रकारे यावेळेससुद्धा चर्चेला बोलवून पुन्हा आम्हाला एकदा आश्वस्त करावं लेखी की आम्ही कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही आणि मराठा जातीला ओबीसीतून आरक्षण देणार नाही। ही मागणी आम्ही त्यांच्याकडे करतो, पण याकरता त्यांनी आमची मीटिंग बोलवावी, मुंबईला बोलवा, नागपूरला बोलवा, आमच्याशी चर्चा करा आणि हा प्रश्न निकाली काढा। ही मागणी आम्ही त्यांच्याकडे करणार आहोत आणि जर सरकारने तशा प्रकारची भूमिका घेतली नाही तर मग आपल्या संविधानिक आरक्षणाचा बचाव करण्याकरता, संरक्षण करण्याकरता आम्हालासुद्धा पुन्हा एकदा त्यांच्यासारखं रस्त्यावरती यावं लागेल आणि आपल्या अधिकाराचं संरक्षण करावं लागेल। सर, तुम्ही म्हणता की सरकारनं पुन्हा एकदा आश्वस्त करावं, लेखी द्यावं। मनात भीती आहे, असुरक्षिततेची भावना आहे की ओबीसी आरक्षण या दबावामुळे जाईल? नाही, ती भीती मुळीच नाही आहे, परंतु समाज हा दहशतीमध्ये येतो, समाज दहशतीमध्ये येतो। आम्हाला विश्वास आहे की सरकार कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देणार नाही, परंतु हा संपूर्ण 60% असलेला ओबीसी समाज जो त्यांच्या दबावामुळे कधीकधी भयभीत होतो, दहशतीत येतो, हा भयभीतपणा आणि दहशत दूर करायची असेल तर पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे जाहीर करावं की त्यांनी किती मागणी केली तरी आम्ही त्यांना ओबीसीतून आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देणार नाही। फक्त एकदा सरकारने शिक्कामोर्तब करावं ही आमची नक्कीच मागणी राहील आणि तशा प्रकारचा आम्ही करून राहू। शेवटचा प्रश्न, मराठा आमदार जे आहेत ते जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कुठेतरी पाठिंबा देताना दर्शवतात, मराठवाड्यात होर्डिंग्स पण लागले। ओबीसी आमदारांचं काय, जे ओबीसीच्या मतांवर निवडून गेले, त्यांनी काही भूमिका घ्यावं असं वाटतं तुम्हाला? नाही, नक्की घ्यायला पाहिजे, नक्कीच घ्यायला पाहिजे की ज्या समाजाशी ते बिलॉंग करतात त्या ओबीसी समाजाच्या सर्व आमदारांनी जेव्हा ओबीसीचा प्रश्न रस्त्यावरती येईल, ऐरणीवर येईल आणि ओबीसीला मिळत असलेलं आरक्षण धोक्यात आहे असं निदर्शनास येईल तेव्हा मी तर ओबीसी समाजातल्या जे काही 94-95 आमदार आहेत त्यांना माझी विनंती राहील की आधी त्यांनी रस्त्यावर यायचं तर मग त्यांच्या पाठीमागे आम्ही जाऊ आणि मग समाजाला एक ताकद मिळेल। मागच्या वेळेस नागपूरला, चंद्रपूरला, ठाण्याला, इतर ठिकाणी जेव्हा आम्ही मोर्चे काढले होते तेव्हा बहुतांश ओबीसी आमदार त्याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि त्याच्यामुळे लोकांना हिंमत आली होती। तशाच प्रकारची भूमिका जेवढे ओबीसी समाजाचे आमदार आहे त्यांनी यावेळेससुद्धा पार पाडावी आणि समाजाला एक बळ द्यावं, संघटनांना एक बळ द्यावं आणि आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्यास मदत करावी। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।